रामकृष्ण हरी मंडळींनो, आज आपण हरिपाठातील एक अत्यंत गोड, सोपा आणि निर्णायक अभंग चिंतनासाठी घेतलेला आहे. माऊली या अभंगातून सांगतात की देवप्राप्तीसाठी हजारो मार्ग शोधण्याची गरज नाही. नाम हेच अंतिम आणि एकमेव तत्व आहे. माऊली अभंगामध्ये सांगतात, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपा आधी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशील झनी. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. या अभंगामध्ये सांगितल्याप्रमाणे एक तत्व नाम दृढ धरी मना. माऊली सांगतात की या जगात अनेक तत्वज्ञान जसे की ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग आहे, पण त्या सर्वांचे सार एक तत्व नाम म्हणजे एक तत्व नाम आहे आणि नाम हेच अंतिम सत्य आहे. हे नाम कसे धरायचे? दृढ धरी मना, मनाने दृढ अविचल निष्ठा ठेवून धरायचे. मनात जेव्हा आपण नाम घेत असतो तेव्हा मनात शंका नको, फक्त पाहिजे ती म्हणजे श्रद्धा. जर तू नाम दृढ धरलेस तर काय होईल? हरीसी करुणा येईल तुझी. देवाला तुझी दया येईल. देव करुणाकर आहे, पण आपली निष्ठा पाहूनच तो द्रवित होतो. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपाधी. नाम कोणते आहे? ते आहे सोपे, अत्यंत सहज. ते आहे रामकृष्ण गोविंद हे नाम. हे नाम घेण्यास कोणालाही कष्ट लागत नाही. नाम कसे घ्यावे बरं? वाचेसी सद्गद जपाधी, वाणीने सद्गद होऊन प्रेमाने कंठ दाटून येईपर्यंत उच्चारावे. नाम घेताना केवळ ओठांची हालचाल नको. माऊली म्हणतात तर त्या नामामध्ये आपला भाव उतरला पाहिजे. ज्याप्रमाणे जेव्हा बाळ रडत असते आणि भूक लागल्या कारणाने आईला सद्गद होऊन रडून हाक मारते, तेव्हा आई त्याच्याकडे धावत येते. अगदी त्याचप्रमाणे नाम घेतले तर देव त्वरित धावून येतो, असे माऊली सांगतात. तिसऱ्या चरणामध्ये नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशील झनी. माऊली अत्यंत ठामपणे सांगतात, नामा परते तत्व नाही रे अन्यथा. या नामाशिवाय दुसरे कोणतेही मोठे तत्व नाही आणि कोणी सांगितल्यास ते सत्य मानू नकोस. नाम हेच अंतिम आणि एकमेव तत्व आहे. वाया अनेका पंथा जाशील झनी. आणि अन्य मार्गावर भटकून आपला वेळ वाया घालवू नकोस. यामध्ये ज्ञान मार्ग खूप कठीण आहे. योग मार्ग शरीराला कष्ट देणार आहे. कर्म मार्ग फळाची आसक्ती निर्माण करणार आहे. नाम मार्ग सहज, सोपा, फळाची आसक्ती न ठेवता मोक्ष देणारा आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर नाम सोडून जो दुसऱ्या मार्गाने जाईल तो मोक्षापासून दूर जाईल. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. माऊली येथे आपला स्वतःचा अनुभव सांगतात. मौन जप, ज्ञानदेवा मौन जप. माऊलींनी नामाचा जप कसा केला तर मौन म्हणजे शांत राहून, वाणीचा वापर न करता. अंतरी, नाम बाहेर नव्हे तर अंतरी म्हणजे मनात, हृदयात जपावे. मनात नाम घेणे ही नामाची सर्वात उच्च अवस्था आहे. अंतरीची माळ, जपमाळ अंतरी. हातातील माळ सोडून द्या. मनाच्या आत नामाचे मणी ओढले जातात. धरुणी श्रीहरी जपे सदा. श्रीहरीला हृदयात ठेवून त्यांनी नित्य जप केला पाहिजे. माऊलींनी
शिकवले की रामकृष्ण गोविंद हे नाम अत्यंत सोपे आणि सर्वश्रेष्ठ आहे. ते नाम दृढ मनाने घ्यावे, वाणीने प्रेमाने उच्चारावे आणि अंतिम अवस्थेत मौनपणे अंतःकरणात जपावे. नाम हेच अंतिम सत्य आहे. या अभंगामध्ये ज्याप्रमाणे सांगितले आहे तशाच प्रकारे नाम घेणे किंवा नामाचा उच्चार करणे, नामस्मरण करणे, या नामस्मरणाचा प्रयत्न आपण एकदा तरी करून पाहायला पाहिजे. अन्य कोणत्याही मार्गावर न जाता, अन्य कोणताही मार्ग न अवलंबता फक्त नाम मार्ग अवलंबून मौन मनाने, शांत मनाने नामस्मरण केले तर काय अनुभूती येते ते आपण एकदा तरी पाहायला पाहिजे. तर मंडळींनो, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे माऊलींनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा आणि रोज करा. बघा, तुम्हाला सुद्धा फायदा होईल. आणि हो, कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही नामस्मरण रोज करताय की नाही.